नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। हवेली तालुक्यातील पावसाने महसूल प्रशासनाला दिला जागा। बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश। सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हवेली तालुक्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। हजारो घरांमध्ये पाणी शिरले तर जीवनावश्यक वस्तू, शेती तसेच घरांचे मोठे नुकसान झाले। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महसूल यंत्रणेला प्रचंड प्रयत्न करावे लागले। या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने अखेर बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे धोरण स्वीकारले आहे। हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी यशवंत माने यांनी हवेली, लोणी, काळभोर आणि पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयातील तहसीलदारांना आदेश दिले आहेत की नैसर्गिक प्रवाह अडवणे, टेकडी फोडणे, बेकायदा प्लॉटिंग परवानगीशिवाय विक्री केलेले प्लॉटर्स ते अडवणे आणि तुकडेबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर 4 वेगवेगळ्या कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करावेत। यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा, अनधिकृत बांधकामे, नागरिकांचे झालेले नुकसान आणि नैसर्गिक प्रवाह अडविण्याचे गुन्हे सरसकट नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामुळे बेकायदा प्लॉटिंग व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान नागरिकांत चर्चा सुरू आहे की या व्यावसायिकांनी केवळ खासगी जमिनीवरच नव्हे तर शासकीय जमिनी, गायरान, ओढे, नदींच्या जागाही बेकायदेशीररित्या गिळंकृत करून करोडो रुपये कमावले आहेत। त्यामुळे तहसीलदारांनी आता सखोल चौकशी करून अशा भूमाफियांवर ठोस कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।